विद्यार्थी मित्र हो, मागील टॉपिक मध्ये आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिक वरची पूर्णतः थिअरी अभ्यासलेली होती। त्यामध्ये डेट ऑफ बिझनेस परचेस, इनकॉर्पोरेट डेट आणि इयर एंडिंग या तीन डेटवर आपण पूर्णतः ती थिअरी पाहिली। त्यामध्ये डेट ऑफ बिझनेस परचेस टू इनकॉर्पोरेट डेट हा प्रायर पिरियड आणि इनकॉर्पोरेट डेट टू इयर एंडिंग हा पोस्ट पिरियड अशा स्वरूपात ती पूर्ण थिअरी पाहिलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मित्र हो, या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन। प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन भाग 7 आपण या ठिकाणी पाहतोय मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या स्वरूपात। यामध्ये तुम्हाला प्री इनकॉर्पोरेशन पिरियड, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड, टाइम रेशो, सेल्स रेशो हे माहिती असणं आवश्यक आहे। एक्सपेन्सेस कुठले आहेत, इन्कम कुठले आहेत, कोणते एक्सपेन्सेस सेल्स रेशोशी संबंधित आहेत, कोणते एक्सपेन्सेस टाइम रेशोशी संबंधित आहे, कोणते एक्सपेन्सेस हे फक्त आणि फक्त प्रायर पिरियड मध्ये मांडायचे, कोणते एक्सपेन्सेस हे फक्त पोस्ट पिरियड मध्ये मांडायचे, याचा आढावा आपण सविस्तरपणे मागे याच टॉपिकच्या थेरोटिकल भागामध्ये घेतलेला आहे। तर त्या अनुषंगाने या भागामध्ये आपण याच टॉपिक वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असू शकतील याचा आढावा घेणार आहोत। तर चला पाहूया प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिक वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 1, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज टू बी ट्रीटेड एज। अगोदरचा बिझनेस परचेस पासून ते इनकॉर्पोरेट डेट पर्यंत मधला जो प्रॉफिट आहे त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल प्रॉफिट ए। आणि हा प्रॉफिट डिव्हिडंड देण्यासाठी वाटायचा नाही। या प्रॉफिटचा वापर गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी, असेट ज्या काय खरेदी केलेल्या आहेत, ॲक्वायर केलेल्या आहेत त्या राईटअप करण्यासाठी, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईटअप करण्यासाठी वापरायचा आहे। क्वेश्चन नंबर 2, प्रॉफिट पोस्ट नंतरचा। अगोदर मगाशी आपण अगोदरचा पाहिला, आता नंतरचा। प्रॉफिट पोस्ट टू इनकॉर्पोरेशन इज टू ट्रीटेड एज, काय ट्रीटेड करणार, दॅट इज रेव्हेन्यू प्रॉफिट। आणि हा फक्त रेव्हेन्यू प्रॉफिट एक्झिस्टिंग शेअर होल्डरला डिव्हिडंड वाटण्यासाठी त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे। क्वेश्चन नंबर 3, कॅपिटल प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व। आणि कॅपिटल लॉस जर त्या ठिकाणी आला असेल तर तो कुठे ट्रान्सफर करणार, गुडविलला। म्हणून इथे उत्तर आहे ए। क्वेश्चन नंबर 4, रेव्हेन्यू प्रॉफिट टू शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल प्रॉफिट जर कॅपिटल रिझर्वला तर रेव्हेन्यू प्रॉफिट रेव्हेन्यू रिझर्वला बी। क्वेश्चन नंबर 5, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कॅन बी युटिलाइज, कशासाठी तो वापरायचा, की ज्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो। रायटिंग ऑफ काढून टाका, फिक्स असेट ॲक्वायर्ड, रायटिंग ऑफ गुडविल, गुडविल काढून टाकण्यासाठी, आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईटअप करण्यासाठी, या सगळ्यासाठी हा प्रॉफिट वापरायचा आहे। डी ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 6, पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कॅन बी युटिलाइज। मग अशी प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कशासाठी वापरायचा हे पाहिलं, आता पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कशासाठी वापरायचा, फक्त डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिस्टिंग शेअर होल्डरला। क्वेश्चन नंबर 7, ऑल फिक्स्ड एक्सपेन्सेस which not vary with sales are to be allocated on the basis of, जे सेल्सशी संबंधित नाहीत असे जे ऑल फिक्स एक्सपेंडिचर असतील, स्टँडिंग एक्सपेंडिचर असतील, ते सगळे टाइम रेशो मध्ये वाटा, ए टाइम रेशो। क्वेश्चन नंबर 8, ऑडिट फी इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ टाइम रेशो। मग गेल्या व्हिडिओ मध्ये पहा, तुम्हाला मी 3 कॉलम दिले होते, नेचर ऑफ एक्सपेन्सेस, एक्झाम्पल ऑफ एक्सपेन्सेस आणि
बेसिस ऑफ अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस, त्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेत ना तर त्या टाइम रेशो मध्ये ही ऑडिट फी दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 9, डिस्काउंट अलाउड इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ सेल्स रेशो. डिस्काउंट तुम्ही देताय, एखादा दुकानदार देतो, मालाची विक्री केल्यावरच कस्टमरला देतो ना, म्हणजे सेल्स, दॅट इज सेल्स रेशो. क्वेश्चन नंबर 10, कॅरेज आउटवर्ड इज टू बी अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ सेल्स रेशो. कॅरेज आउटवर्ड म्हणजे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणापासून मार्केटमध्ये माल वाहून नेण्यासाठी होणारा खर्च. मग कारखान्यात तयार झालेला माल मार्केटमध्ये न्यायचा आहे, कशासाठी? विकण्यासाठी. मग त्यावर झालेला तो काय? प्रवासाचा खर्च आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा खर्च आहे, त्यालाच आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो. वाहतूक, माल वाहतुकीचा खर्च कॅरेज आउटवर्ड, बी सेल्स रेशो. क्वेश्चन नंबर 11, पार्टनर सॅलरी इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ. पार्टनर कधीपर्यंत आहेत? इनकॉर्पोरेट पिरियड पर्यंत. इनकॉर्पोरेट नंतर शेअर होल्डर येतात, त्यामुळे हा पूर्ण खर्च प्रायर आहे, प्री आहे, आणि म्हणून तो प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला मांडायचा, वाटायचा नाही, सी. क्वेश्चन नंबर 12, अंडररायटिंग कमिशन इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ. अंडररायटिंग कमिशन म्हणजे काय? भाग विमेकऱ्याला द्यावी लागणारी दलाली. का? भागांची विक्री करण्यासाठी त्याची मदत घेतली जाते. किमान अभिधान किंवा किमान भाग भांडवल गोळा करण्यासाठी हा अंडररायटर तुम्हाला मदत करत असतो, त्या संबंधात त्याला मोबदला द्यावा लागतो. म्हणजे भाग कधी विकणार? कंपनीत रूपांतर झाल्यानंतर, कंपनीत अस्तित्व आल्यानंतर, म्हणजे इनकॉर्पोरेट डेट नंतर, म्हणजे हे पूर्ण पोस्ट इनकॉर्पोरेशनशी संबंधित आहेत, डी. क्वेश्चन नंबर 13, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इज टू बी अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. क्वेश्चन नंबर 14, प्रोविजन फॉर टॅक्सेशन इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ. प्रोविजन फॉर टॅक्सेशन, प्रोविजन, सर्व प्रोविजन कधी करतात? तो वर्षाखेरीज करतात. टॅक्सेशनची प्रोविजन वर्षाखेरीज, आणि वर्षाखेरीचा जो कालावधी ते कुठला आहे? पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. म्हणून डी, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये ते वाटा, ट्रान्सफर करा, वाटू नका. क्वेश्चन नंबर 15, डिस्काउंट रिसिव्ड इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ. मग असे आपण पाहिलं ते डिस्काउंट अलाउड ते सेल्सची, आणि डिस्काउंट रिसिव्ड मिळाला, माल खरेदी केला म्हणून डिस्काउंट मिळतो. परचेस रेशोशी संबंधित आहे, परचेस रेशो मध्ये वाटा. म्हणजे पुन्हा तुम्हाला परचेस रेशो सेल्स प्रमाणेच कॅल्क्युलेट करावा लागेल. प्रीचा परचेस किती, पोस्टचा परचेस किती, आणि त्या दोन्हीमधला जो रेशो आहे त्याला आपण म्हणतो परचेस रेशो. क्वेश्चन नंबर 16, शेअर ट्रान्सफर फी इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ. शेअर्स कधी येतात? इनकॉर्पोरेट डेट नंतर, म्हणजे पोस्ट पिरियड मध्ये, त्यामुळे ते वाटायचे नाहीत, डायरेक्ट ट्रान्सफर करायचे, मांडायचे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडला. क्वेश्चन नंबर 17, इंटरेस्ट रिसीव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ टाइम रेशो. पहा, तुम्ही आता एखादा उदाहरणादाखल भाग घेतला की बँकेत ठेव म्हणून ठेवली, महिन्याची ठेवली असेल आणि 1000 तुम्हाला व्याज मिळालं, 2 महिने ठेवले तर 2000 मिळतील, 3 महिने ठेवले 3000. याचा अर्थ कालावधीशी ते निगडित आहे, टाइमशी संबंधित आहे, म्हणून टाइम रेशो मध्ये ते वाटा, ए. क्वेश्चन नंबर 18, फ्री सॅम्पल इज टू बी अलोकेट ऑन द बेसिस ऑफ. फ्री सॅम्पल म्हणजे काय? पहा, अनेक ठिकाणी काय केले जातात, एक नमुन्या दाखल तुम्हाला एक लक्षात येईल की काही दुकानामध्ये पहा 4 साबणाचा हे घेतला की त्याच्यावर एखादी वस्तू फ्री दिली जाते, किंवा 3 साबणाच्या किमतीमध्ये 4था साबण फ्री दिला जातो, दॅट इज फ्री सॅम्पल. बरोबर ना? विक्रीवर हा एक नाही, ते म्हणजे हे फ्री सॅम्पल एक प्रकारे काय जाहिरात आहे, ते कशासाठी? विक्रीसाठी केलेली, म्हणून ते कशाशी संबंधित आहे? सेल्स रेशोशी. म्हणून उत्तर आहे बी, सेल्स रेशो. क्वेश्चन नंबर 19, आता थोडी आपण
प्रॉब्लेम पाहणार आहोत. टोटल टर्नओव्हर म्हणजे सेल्स. टर्नओव्हरला दुसरं नाव आहे सेल्स. फॉर दी इयर अकाउंटिंग इयर, पूर्ण वर्षाचा सेल्स किती दिलाय? पूर्ण वर्षाचा 10 लाख. अँड दी सेल्स अप टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, म्हणजे इनकॉर्पोरेशन डेट पर्यंत सेल्स किती आहे? 6. म्हणजे इनकॉर्पोरेट 6. आता पोस्ट इनकॉर्पोरेशनचा किती असेल? एकूण जर 10 असेल त्यातला 4 प्री तर 6 पोस्ट, म्हणजे तुमचा रेशो किती आला? 4:6, म्हणजे 2:3. ए. क्वेश्चन नंबर 20. XYZ Limited was incorporated on 1st May 2020 to take over the business of Mr. Patil from 1st January 2020. डेट ऑफ परचेस ऑफ बिझनेस 1 जानेवारी, इनकॉर्पोरेट 1 मे, 4 महिने झाले. बऱ्याच वेळा फसगत होती, तुम्ही मे महिना सुद्धा कॅल्क्युलेट करता. 1 मे आहे म्हणजे मे महिना येईल का? नाही, बरोबर ना. 30 एप्रिल म्हणजेच 1 मे, म्हणून मे महिना धरू नका. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 4 महिने आहेत. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. 12 महिन्यापैकी 4 महिने प्रीचे आहेत, तर मे पासून डिसेंबर पर्यंत 8 महिने, म्हणजे 4:8 म्हणजेच 1:2 हे उत्तर. क्वेश्चन नंबर 21. ABC Limited was incorporated on 1st July 2019 to take over the running business of Messrs. Jadhav and Sons with effect from 1st April 19. 1 एप्रिलला डेट ऑफ परचेस, इनकॉर्पोरेट 1 जुलै, एप्रिल, मे, जून 3 महिने, जुलै नाही. मग 3 महिने जर प्री असेल तर उरलेले 9 महिने पोस्ट. 3 आणि 9 म्हणजेच 1:3 सी. क्वेश्चन नंबर 22. ABC लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड, सेम पिरियड दिलाय. सेम उदाहरण घेतलंय. मग ऍडिशन काय केलं? दी ऍव्हरेज मंथली, तिथे टाइम रेशो विचारला होता, इथे आता सेल्स रेशो विचारलाय. दी ऍव्हरेज मंथली सेल्स, इथून आपण नवीन भाग ऍड केलेला आहे. दी ऍव्हरेज मंथली सेल्स फ्रॉम 1st जुलै 2019 was double than that of the previous month. Find out sales ratio. म्हणजे ज्या तारखेला बिझनेस इनकॉर्पोरेट झाला त्या तारखेपर्यंत, म्हणजे एप्रिल, मे आणि जून 1 जर सेल असेल तर जुलै पासून डबल, म्हणजे पहिला 3 महिने, नंतर तर 9 महिने, 9चे 18 झाले, हे 3च राहिले. 3 × 18 म्हणजे 1:6 ए. Question number 23. Gross profit is to be allocated on the basis of. ग्रॉस प्रॉफिट कसा वाटणार हो तुम्ही? सेल्स रेशो मध्ये. प्रॉफिट जो आहे, ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटला दिसतो. ट्रेडिंग म्हणजे व्यापार. व्यापार म्हणजे काय? उत्पादन केलं आणि विक्रीच केली नाही, प्रॉफिट होईल का? नाही. प्रॉफिट हा सेल्सवर अवलंबून असतो आणि म्हणून ग्रॉस प्रॉफिट हा सेल्सवर अवलंबून आहे. म्हणून सेल्स रेशो मध्ये तो ग्रॉस प्रॉफिट दोन्ही पिरियड मध्ये वाटा. क्वेश्चन नंबर 24. फिक्स्ड पोर्शन ऑफ एक्सपेन्सेस इज टू बी अलोकेटेड ऑन दी बेसिस ऑफ टाइम रेशो. फिक्स असेल, व्हेरी नसेल, बदलणार नसेल, कायम स्थिर स्टँडिंग, तर तो टाइम रेशो मध्ये वाटत चला. क्वेश्चन नंबर 25. ट्रान्सफर लॉस रिलेटिंग टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये जर प्रॉफिट झाला तर कॅपिटल प्रॉफिट आणि लॉस झाला तर लॉस. म्हणजे तो कॅपिटल प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करा आणि आता लॉस आहे म्हणून कुठं ट्रान्सफर करा? गुडविलला. थेरी मागच्या व्हिडिओची नीट पुन्हा ऐका, तुम्हाला त्यामध्ये या भागाचा उल्लेख केलेला दिसेल. शेवटचा जो काय समराइज भाग केला होता ना मी, टेबल तयार करण्यापूर्वी, तिथे शेवटी हे वाक्य दिलेले आहे की ट्रान्सफर लॉस रिलेटिंग टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड टू गुडविल अकाउंट ए. विद्यार्थी मित्र, प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन आपण 2 पार्ट मध्ये, 2 व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत. पहिला भाग पूर्ण थेरीचा, तर दुसरा पार्ट हा पूर्णतः मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आपण अभ्यासलेला आहे.
आता पुढील भाग जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे इश्यू ऑफ शेअरच्या बाबतीतला पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा। तुमच्या जर काही सजेशन असतील, कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्स मध्ये मांडा। हा सर्व व्हिडिओ पूर्णतः आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण ऐकत चला म्हणजे तुम्हाला लिंक लागेल, पूर्ण सर्व भागाचं त्या टॉपिकचं आकलन होईल। त्यामुळे फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे जाऊ नका, तर थ्योरेटिकल पार्ट सुद्धा तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे। त्यामुळे तो तुम्ही नीटपणे ऐकत चला। माझी स्वतःची वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट जाणून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, माझी स्वतःचे त्या ठिकाणी मेल आहे, तो मेल या ठिकाणी मी दिलेला आहे। त्या मेलद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या शंका, प्रश्न जे काय असतील ते मांडू शकता। तर आपण निश्चितपणे पुढच्या टॉपिक कडे इश्यू ऑफ शेअर जाणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगतो की डेट ऑफ परचेस ऑफ बिझनेस 1, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 2 आणि इयर एंडिंग 3 या 3 डेट वर हा पूर्ण टॉपिक त्या ठिकाणी अवलंबून आहे। हा झाला डेटचा, एक्सपेन्सेसचा, टाइम, सेल्स, प्री, पोस्ट या 4 घटकाशी तो टॉपिक पूर्णतः निगडित आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे थिअरी वारंवार ऐका, समजून घ्या आणि मग मल्टिपल चॉईस कडे जा। धन्यवाद।